आजचा कार्यक्रम देशभक्ती बंदे अध्यक्ष मानवंती पटोली रामदासजी मोठे अध्यक्ष परमात्मा विद्यालयाक्रम राहते अरुजी हलका मुक्काम तुमकर नरेंद्रजी पुरी मुक्काम राजूजी देवाजी देशमुख यांनी तिथे आपले काम ग्रहण करावे गजरेंजी चंद्रजी सरोदे मुक्काम नगरकर हरिदासजी वसलेली मुक्काम मेरी गुलकंजी योगे मुक्काम आवडवाडा रोटनजी कुंभलकर मुक्काम मोठा यांनी तिथे आपले काम ग्रहण कार्यक्रमाला लागलेले सहयोगी बंधू सीतारामजी आत्रे राजकर्ताजी कोडगरे योगेशजी बावनकुळे तुकारामजी बावनकुळे सत्यजी कोडगरे पांडुरंगजी कोडगरे शामदासजी कोडगरे केशवजी कोडगरे केशवजी महान त्यागी बाबा दिंडे दिगोगन परमात्मा नमस्कार राहू दे जाऊ द्या तर झाला राधे राधे
पाणी आणलं पाणी आहे दिलं नाही काढाय पैशाला हात लावला तर धागा मागा करून त्याच्यासोबत प्रणाम बरोबर आपण फुल 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 आहे का हा आहे ना फुल भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मान जगी भगवान देव जी को प्रणाम परमात्मा नमस्कार विनंती करतो की त्यांनी प्रतिमेची पूजा करण्याकरता जाण्याची कृपा करावी विनंती करतो की त्यांनी फोटोचे पूजन करण्याकरता जाण्याची कृपा करावी श्रीमाननीय नरेंद्रजी पुरी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी फोटोचे पूजन करण्याकरता जाण्याची कृपा करावी हो भेट आता कसं आहे आमच्या आता येतो तरी आता वेळ भेटली तर या लागते त्यात राहायचो कसं आता पांढरा आता म्हातारा घालतो तिथं म्हातारा कार्य करायची दवाई आहे ना हनुमान ते जसे जे हवा असेल तसं पण लावून घ्यावं नंबर आहे काय काही काही तिकून उचला इकून खाली करा थोडासा बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा नमस्कार बाबाला प्रणाम करो भगवान
को प्रणाम, त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा ये करो स्वागत बाबा जुमदेवजींचे आज करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। सेवक संमेलन आहे खापर खेड्यात, करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। हो करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। बाबा जुमदेवजींनी केले रक्ताचे हो पाणी, सुखी केले सेवकाला काळ्या पायाचा करुणी। बाबा जुमदेवजींनी केले रक्ताचे हो पाणी, सुखी केले सेवकाला काळ्या पायाचा करुणी। तत्व शब्द नियमाचे पालन करू आम्ही आज, करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। या सेवक संमेलन आहे खापर खेड्यात, करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। हो करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। या मानव मंदिरात चंदनाचा गंध हो आला, आज आमच्या या गावात सोनेरी दिवस आला। या मानव मंदिरात चंदनाचा गंध हो आला, आज आमच्या या गावात सोनेरी दिवस आला। तन मनाने कार्य करू, बाबा जुमदेवजींचे आज। करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। सेवक संमेलन आहे खापर खेड्यात, करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। हो करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। दूर दूरचे सेवक आले बाबाच्या कार्यक्रमाला, नमस्कार करतो आम्ही हर्षमानाने तुम्हाला। दूर दूरचे सेवक आले बाबाच्या कार्यक्रमाला, नमस्कार करतो आम्ही हर्षमानाने तुम्हाला। मान्यवर तुम्ही स्वीकारा, शब्दरूपी फुलाचा। करू स्वागत बाबा जुमदेवजी
करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज, करू स्वागत बाबा जुमदेवजींचे आज। महान बाबा हनुमान जी को प्रणाम। जी की जय। महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय। परमात्मा ये धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, सांगतो ऐकना। धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, सांगतो ऐकना। आख याची तुझ्या सेवकाची बाबा तू ऐकना, बाबा तू ऐकना। धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, सांगतो ऐकना। शोधू कुठे तुला कळे नाही मला, वाट किती पाहू बाबा। शोधू कुठे तुला कळे नाही मला, वाट किती पाहू बाबा। सुनी सुनी वाट ही सारे, नेत्र ही थकले आलो या द्वारी। माझ्या संगतीला सदा सोबतीला बाबा तू राहना, बाबा तू राहना। धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, सांगतो ऐकना। साधही ऐकना, लाज तू राखना, आलो तुझ्या द्वारी बाबा। साधही ऐकना, लाज तू राखना, आलो तुझ्या द्वारी बाबा। आशिष मजला द्याना बाबा, सेवक तुझला चरणी बाबा। मोह माया जडे विकार घडे बाबा तू धावना, बाबा तू धावना। धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, सांगतो ऐकना। आतुरले मन
नाही काही भान, आस तुझ्या दर्शनाची, आतुरले मन नाही काही भान, आस तुझ्या दर्शनाची। तन मन अर्पण करतो तुझला, देतो दर्शन आता मजला, शब्द हे रामाचे तुझ्या दासाचे, बाबा तू ऐकना, बाबा तू ऐकना, धीर नाही मना बाबा जुम्मना, सांगतो ऐकना, या दासाची तुझ्या सेवकाची, बाबा तू ऐकना, बाबा तू ऐकना, सांगतो ऐकना, बाबा तू ऐकना, सांगतो ऐकना, बाबा तू ऐकना। हमारे चैनल को
सेवको तुम सुबह हो, सेवको तुम सुबह हो शाम रे, सेवको तुम सुबह हो शाम रे, पुकारे जो बाबा का नाम रे, पुकारे जो बाबा का नाम रे, उसका बन जाए काम रे, उसका बन जाए काम रे। DJ SK Brothers MX 36 वो सारे सेवकों का पालक पिता, वो सबका करता है और कर बिता। वो सारे सेवकों का पालक पिता, वो सबका करता है और कर बिता। मांगो उसे देने वाला है वो, जुमदेव जी सबका रखवाला है वो। बोलो बाबा हनुमान जी, बोलो बाबा जुमदेव जी, बोलो बाबा हनुमान जी, बोलो बाबा जुमदेव जी। सेवको तुम सुबह हो, सेवको तुम सुबह हो, सेवको तुम सुबह हो शाम रे, सेवको तुम सुबह हो शाम रे, पुकारे जो बाबा का नाम रे, पुकारे जो बाबा का नाम रे। जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा 1/2025 रोज शनिवारला सकाळी ग्राम स्वच्छता अभियान आमच्या मानव धर्म सेवक सेविका बहुउद्देशीय संस्थेमार्फत कापरखेड्यात ते लक्ष्मीनगर इथं राबवण्यात आला। त्यानंतर 12 वाजता आपल्या मानव धर्माच्या सेविका यांचे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला। भगवंताची चर्चा बैठक झाली, हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सेविकांचे मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले। मानव धर्मावर आधारित प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। मागच्याही वर्षी सुद्धा केला होता आणि सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होऊन आज सकाळी 5:55 परमात्मा एक मानव मंदिरामध्ये भगवंताचे हवन कार्य करण्यात आले। त्यानंतर भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी मातोश्री वाराणसी आई सहित सर्व सेवक सेविका भाव सेविका सहित भगवंताची रथ यात्रा कापरखेडात गेली। लक्ष्मीनगर येथून फिरून कार्यक्रमस्थळी समापन रथ यात्रेचा करण्यात आला। नमस्कार। त्यानंतर 12 वाजता दीप प्रज्वलन करून भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचे स्वागत करण्यात आले आणि नंतर स्वागत गीतून मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत झाले आणि एका चर्चा बैठकीला आता सुरुवात झाली आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता सर्वव्यापी सर्व शक्तिमान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। बाबांना माझ्या कोटी कोटी प्रणाम। दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचे परिचय करून देणारे, अंधश्रद्धा वाईट व्यसनापासून मुक्त करून सुखी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। मातोश्री वाराणसी आई बाबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना वेळोवेळी साथ देणाऱ्या आणि आपल्या दुःखी कष्टी सेवकांना बाबांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन मिळावे यासाठी आपले आयुष्य बाबांना देणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत। आईला माझ्या कोटी कोटी प्रणाम। तसेच या कार्यक्रमाचे चर्चा बैठकीचे अध्यक्ष आदरणीय दामोदर भाऊ वंजारी, मार्गदर्शक मानव मंदिर परसोडी हे उपस्थित आहेत। यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक
आदरणीय जयराम भाऊ महाजन, परमात्मा एक उदाहरण आश्रम मार्गदर्शक हे उपस्थित आहेत, यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच आमचे बाबाजी अध्यक्ष मानव मंदिर परसोडी रघुपतीजी पंदे साहेब हे उपस्थित आहेत, त्यांना माझा नमस्कार. तसेच मंचावरील सर्वांचे जर नाव घेतलं साहेब वेळ होईल, माफ करा. तसेच सर्व मंचावरील माझे आदरणीय सर्व मार्गदर्शक साहेब, सर्व ज्येष्ठ सेवक, सर्व खाली बसलेले सर्व सेवक सेविका, बाहेरून आलेले सर्व माझे सेवक सेविका, बालसेवक, सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच आमच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अर्जुन भाऊ येवले हे सुद्धा या कार्यक्रमाच्या अति सुंदर असं संचालन करत आहेत, यांना माझा नमस्कार. या आपण या ठिकाणी ज्या आता कार्यक्रमाला बसलो आहोत, हे या ठिकाणी 3रे वर्ष या सेवक संमेलनाचे आहेत. याच्या आधी, कोरोनाच्या आधी आम्ही मला वाटतं 7-8 वर्ष झाले कोजागिरी निमित्त या ठिकाणी सेवक संमेलनासारखा कार्यक्रम आम्ही खबरखेडा या गावी राबवत होतो. गावामध्ये तो कार्यक्रम होत असे. आणि ही जे आपण या जागेवर आहोत, ही जागा भगवंताची कृपा तर आहे, त्याच्या कृपेशिवाय तर काही होत नाही. पण आमच्या गावातील आमचे सर्वांचे बंधू, अडीअडचणीच्या वेळेस नेहमी कामात येणारे आमचे सुरेश भाऊ सज्जा यांच्या अथक प्रयत्नामुळं आणि त्या भगवंतांच्या आशीर्वादामुळं ही जागा आम्हाला दिनात त्या सुरेश भाऊनं खूप मदत केली. त्यांच्यासाठी सर्वांनी एक साथ टाळ्या वाजवा. तर हे 3रे वर्ष आहे आणि आपल्या मंचावरील सर्व माझे आदरणीय मार्गदर्शक, त्यांना सर्वांना माहिती आहे, हे लहानसं गाव आहे आणि आम्ही या गावाच्या मानानं खूप कमी सेवक आहोत, 25-26 सेवक आहोत. या 25-26 सेवकामध्ये हा तसाही तुटका फुटका आम्ही कार्यक्रम दरवर्षी करत असतो. मागच्या वर्षीपासून आम्ही त्याची जी तारीख आहे ते निश्चित केली आहे, जानेवारी महिन्याच्या 3रा रविवार. मागच्या वर्षी जो कार्यक्रम हळदी कुंकवाचा आम्ही आदल्या दिवशी घेतला होता, याही वर्षी घेतला. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये कालचा जो कार्यक्रम आहे हा डबल संख्येनं काल पार पडला. आजचाही कार्यक्रम खूप सुंदर आहे. आज जी सेवकांची संख्या आपल्याला दिसत आहे, त्यांच्यामध्ये 100 सेवक सेविकेची संख्या आज अधिक राहिली असती. पण आमच्या गावाजवळ जे पारडी गाव आहे, तिथल्या सेविका सेवक काल भरपूर आमच्या कार्यक्रमात होते. आपला एक सेवक रात्री तिथे भगवंतामध्ये विलीन झाले आणि त्याच्यामुळं तिथले सेवक सेविका येऊ शकत नाही. मी माझ्या सर्व सेवक सेविकातर्फे त्या भाऊंना श्रद्धांजली अर्पित करतो. कृपया आपल्या आपण सर्व एका भगवंताचे सेवक आहोत आणि मी जे सांगत होतो का आम्ही 25 घराचे सेवक आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे इथं गावोगावी सेवक संमेलन होत असतात, पण प्रत्येक घरचा सेवक किंवा सेविका त्या कार्यक्रमात जात नसतात. तो मार्गदर्शक जाईल किंवा त्याच्यासोबत 2-4 सेवक सेविका जातात. असे बरेचसे सेवक सेविका असतात का त्यांना आपल्या प्रपंचामुळे कुठे जाता येत नाही. खरंच आहे, बाबांनी सांगितलं आहे प्रपंच करून परमात्मा साधवा. तर हा कार्यक्रम करण्याचा जो एक मुख्य उद्देश आहे, हे माझ्या गावच्या ज्या सेवक आहेत, सेविका आहेत, त्यांना जात तर त्या बिचाऱ्या कोणी नाही, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जसे बाबांच्या काळापासूनचे जे मार्गदर्शक या ठिकाणी आज आपल्याला लाभले आहेत, यांच्या मुखातून असे काही मार्गदर्शन आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे की आपल्या कोणत्याही वेळेस जर कोणते दुःख आपल्या जीवनामध्ये आले किंवा कोणतेही संकट आले, तर त्या संकटाची जे आपल्या जवळ सर्व माहिती असायला पाहिजे का यावेळेस आपण काय करायला पाहिजे, काय नाही, मानव धर्माच्या अर्थ काय आहे,
मानव धर्माची शिकवण काय आहे, बाबांनी आपल्या मुखकमलातून काय सांगितले आहे, आपल्याला गृहस्थी जे आपण करतो त्याच्यामध्ये कसं वावरायचं. मी तुम्हाला हे सांगतो का आम्ही कमी सेवक असल्यामुळे या ठिकाणी जे सकाळची ज्योत आहे, सकाळच्या विनंतीची आणि सायंकाळच्या प्रार्थनेची, आम्ही कोणता असा पगारी माणूस ठेवू शकत नाही किंवा काही नाही. म्हणून आम्ही विचार करू असा एक निर्णय घेतला. काही जे दरवर्षी रोजची जे ज्योत या ठिकाणी लागणार आहे, सकाळची विनंती संध्याकाळची प्रार्थना, तर या ठिकाणी आपण एका एका कुटुंबाकडे एक एक हप्ता आपण त्यांना द्यायची. म्हणून आम्ही तो निर्णय घेऊन तो नियम या ठिकाणी लागू केला. तर रविवार पासून तर शनिवार पर्यंत 5:55 या ठिकाणी सकाळची विनंती होते, सायंकाळी 6:30 सायंकाळची प्रार्थना होते. आणि या आपल्या छोट्याशा आमच्या मानव मंदिरामध्ये या 10 महिन्याच्या काळ 19 मार्चच्या या मानव मंदिराचं आमच्या उद्घाटन झाला. आणि त्या 19 मार्च पासून या ठिकाणी 3-4 असे अनुभव आले. मी आता ते सांगत खूप वेळ होईल. तर या ठिकाणी हे जे भगवंत योग देत आहे, खरंच माझे जे सेवक आहेत, माझ्या ज्या सेविका आहेत, असंच त्याने जे थोडस जास्तीचीच प्रशंसा केली माझी, पण मी माझ्या सेवक आणि सेविकेचे आभारी आहे. मी जे जे आजपर्यंत मार्गदर्शक झालो तेव्हापासून नव्हतो तेव्हाही सुद्धा होतो. आणि मी जे बोललो असन कधीच माझ्या शब्दाचा उल्लंघन या ठिकाणी झाला नाही माझ्या सेवक आणि सेविकेतर्फे. आणि मी कार्यकर्ता जेव्हापासून झालो तर मी कार्य देण्यापुरता कार्यकर्ता मला व्हायचं नाहीये. कार्य देण्यापुरताच मला कार्यकर्ता व्हायचं नाही. तर माझे जे अडाणी सेवक आहे, सेविका आहेत, त्यांना मला परिपूर्ण करायचं आहे, स्वावलंबी करायचं आहे. आणि माझ्या डोक्यामध्ये जे जे मला पटेल का, माझी लहान मुलापासून आज माझ्या एक पुतण्या आहे, 4थ्या वर्गात आहे, या ठिकाणी जर त्याला आभार प्रदर्शन किंवा मार्गदर्शन करायला जर मी आज लावलं तर तू एक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन किंवा आभार प्रदर्शन करू शकते, असं मी मुलाला तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. चर्चा बैठक मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे साहेब, आज आपल्या वयातले जे मार्गदर्शक आहेत, सेवक आहेत, त्यांना या भगवंता विषयी खूप गोडी आहे. पण आजची जी तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढी या मार्गापासून दूर जात आहे असं आपल्याला डोळ्याला दिसत आहे. म्हणून मी स्वतः निर्णय घेतला या 2-4 महिन्याच्या आधी का ही तरुण पिढी या मार्गाकडे कशी वळेल आणि माझ्या गावातली ही तरुण पिढी कशी का आकर्षित या मार्गाकडे होईल, याविषयी मी स्वतः विचार करून त्यांना मी चर्चा बैठक मध्ये जे मी प्रत्येक एका सेविकेला आणि सेवकांना एक प्रश्न देत असतो मार्गाविषयी आणि त्यांना दुसऱ्या शनिवारला त्याची सविस्तर सारांश त्यांना सांगायला लावत असतो. त्याचे कारण असं होऊन राहिलं का त्याच्या मला असा अनुभव आला आहे 3 महिन्यामध्ये का ते एक प्रश्न मी छोटासा प्रश्न त्यांना देतो आणि त्या छोट्याशा प्रश्नासाठी ते पूर्ण मानव धर्माची परिचयाची पुस्तक पूर्ण उलाढाल करत आहेत. म्हणजे त्यांना एकूण एक त्यांना तो प्रकरण पाहत आहेत, बराच काही अनुभव त्या ठिकाणी त्यांना मिळत आहेत आणि प्रत्येक ठिकाणीनं त्या याकडे होत आहे. माझा जो निर्णय मला सफल झाल्यासारखा वाटत आहे. म्हणून माझा एकच उद्देश आहे का या खापरगडा गावातील सेवक स्वावलंबी बनायला पाहिजे. कोणतेही दुःख त्यांच्यावर आले, कोणतेही संकट आले, या मार्गदर्शकाची काही गरज भासायला नाही पाहिजे असे मला सेवक या ठिकाणी घडवायचे आहे ना. माझ्या सर्व कार्यकर्ता बांधवांना हेच विनंती आहे का मग कार्य देण्यापुरता कार्यकर्ता नाही तर सेवक त्या पद्धतीनं घडवा बांधवांनो, अशी माझी सर्व कार्यकर्ता मंडळींना विनंती आहे. हा जो मंच आहे, माझ्या सेवक सेविकांना आपल्या मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. या सेवक सेविकांना असं मार्गदर्शन करा, मानव धर्मावर तत्व शब्द नियमाच्या आधारे करा, बाबाच्या शिकवणीच्या हिसाबाने करा, कोणत्याही गटावर किंवा कोणालाही टीका टिप्पणी होईल असे शब्द आपल्या मुखातून काढू नका. हीच माझी सर्व मंचावरील मार्गदर्शकांना विनंती आहे. कारण का हा छोटासा गाव आहे, कमी सेवक आहोत, आम्हाला हा कार्यक्रम अजून समोर भविष्यामध्ये वाढवायचा आहे, स्वतःच सुंदर करायचा आहे.
हा मंच आहे, हा मंच मागच्या वर्षी कमी भरला होता, आज कमीत कमी 10 मार्गदर्शक या ठिकाणी जास्तीचे आहेत. पुढच्या वर्षी पुन्हा मार्गदर्शक या ठिकाणी जास्ती यायला पाहिजेत, हेच आमचे प्रयत्न आहे. त्यासाठी फक्त आणि फक्त मानव धर्मावर आधारितच या ठिकाणी बाबाच्या शिकवणीच मार्गदर्शन करावं असं माझी सर्व मार्गदर्शकांना विनंती आहे. बोलणारे भरपूर आहेत, मी एक छोटासा मार्गदर्शक आपल्याला बाबाच्या काळातले मार्गदर्शक आहे, त्यांच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन ऐकायचे आहेत. एवढी माझी मार्गदर्शकांना विनंती आहे. माझ्या मुखातून जे काही चुकीचे जर काही शब्द निघले असतील, भगवान बाबा हनुमानजी मला माफ करतील, महान त्यागी बाबा जुमदेवजी मला माफ करतील, मातोश्री वाराणसी आई माफ करेल. एवढेच बोलून मी माझे शब्दाला विराम देतो आणि सर्वांना नमस्कार करतो. नमस्कार नमस्कार. आज खापर या गावी, खापरगेडा या गावी परमात्मा एक हॉलमध्ये सकाळी हवन कार्य पार पडून महान तेगी बाबा जुमदेवजीच्या परिवारावर जर दुःख राहिले नसते आणि महान तेगी बाबा जुमदेवजींनी या मानव धर्माचा शोध लावला नसता आणि शोध लावून त्यांच्या परिवारावर दुःख दूर झाले नसते तर आपण या ठिकाणी एकत्र येऊ शकलो नसतो. परंतु धन्य ते महान तेगी बाबा जुमदेवजी एका परमेश्वराला प्राप्त करून त्यांच्या परिवाराला दुःख दूर झाले आणि तेवढ्यातच थांबले नाही तर तुमचा आमचा सर्वांचा या जगाचा विचार केला का माझा परिवार एवढा दुःखात होता. मला एक मंत्र मिळाला, मंत्राच्या उपयोग करून एका परमेश्वराला मी उपस्थित करून आपल्या परिवाराचे दुःख दूर केले आणि भगवान बाबा हनुमानजीला महान तेगी बाबा जुमदेवजीने विनंती केली का भगवान बाबा हनुमानजी, महान तेगी बाबा जुमदेवजी माझ्या परिवाराचे दुःख जर झाले दूर झाले पण या जगामध्ये माझ्या परिवारासारखे कितीतरी दुःखित आणि पीडित लोक असतील. आणि सेवक बांधवांनो, तेव्हा भगवान बाबा हनुमानजीने काय सांगितलं महान तेगी बाबा जुमदेवजीला, या मानव धर्मात 52 घाटचा पाणी पिलेला सेवक, 36 कोटी देवगणाची पूजा करणारा सेवक. सेवक बांधवांनो, मी जेव्हा या मानव धर्मामध्ये 96 मध्ये आलो, माझा परिवार फार दुःखात होता आणि दुःखात असताना 96 मध्ये माझ्या लग्न झाला. एक सेवकाची मुलगीने मागितली. तासा या गावचे गोबाजी डांगरे. परिस्थिती लग्न झाल्यानंतर बिघडली. माझ्याकडे म्हशीचा धंदा होता, दुधाचा धंदा होता. म्हशीच्या जायच्या, बच्चे मरून जायचे. म्हशीच्या मावातून रक्त पोळ निघायचा. परिवारामध्ये दुःखाची पेढी होऊ लागली आणि शिवबांधवांनो, असा करता करता 50,000ची म्हस बिमार झाली. तेव्हा मी दारू प्यायचा. मला या मार्गाची माहिती होती. मी 2 दुखी परिवार, काही म्हस बिमार झाली आणि तुला जर तीर्थ केली तर हे म्हस उभी झाल्याशिवाय राहणार नाही. मी तिला विनंती केली परंतु तिनं मला उत्तर दिलं, मी तुमच्या घरी आलो, तुमच्या घरी 36 कोटी देवाची पूजा होते परंतु मी तुमच्या देवाचं नाव घेऊन अगरबत्ती लावत नाही. भगवान बाबा हनुमानजीच्या नाव घेऊन मी अगरबत्ती लावत असतो. आणि परमेश्वराला मी जर हाक मारली तर परमेश्वर धावून आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या म्हशीला आराम बी लागणार आहे परंतु तुम्ही पुन्हा दारू पिऊन येणार म्हणून मी तीर्थ करणार नाही, हा शब्द तिनं मला दिलं. सुखबांधवांनो, मी विचारात पडलो, आता कसं करू. आणि मी त्याच वेळेस वचनबद्ध झालो का जर तुझ्या तीर्थाने मच्छर उडून उभी झाली तर नक्कीच उद्या सकाळी या मानव धर्मामध्ये मी आल्याशिवाय राहणार नाही, हा वचनबद्ध झालो. आणि तिनं तीर्थ केलं आणि ते मास अर्ध्या ते 1 तासामध्ये चांगली झाली. शिवबांधवांनो, परिवारामध्ये आम्ही विचार केला, 3 भाऊ, आई वडील आणि माझी पत्नी, आणि विचार करून जेव्हा मार्गदर्शकाकडे पोहोचलो
मार्गदर्शक साहेबांनी आम्हाला विचारलं का या मार्गामध्ये तुम्ही कशासाठी येता. त्यांना सांगितलं का माझ्या परिवारावर दुःख आहे, माझ्या म्हशी बिमार पडतात, बच्चे मरतात, म्हशीच्या भावातून पू निघते आणि म्हणून या मानव धर्मामध्ये यायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं का तुमच्या कुटुंबात एकता आहे का. त्यांना सांगितलं का मी माझ्या परिवारामध्ये एकता करून आलेलो, थोडीफार या मानव धर्माची माहिती मला आहे, परंतु तुम्ही मार्गदर्शन करा. आणि त्याने सांगितलं का या मानव धर्मामध्ये मरावं लागते. आणि पुन्हा विचारात पडलो का एका अगरबत्तीच्या मार्गात मरावं लागते. मी 36 कोटी देवगणाची पूजा केली, एकही देव धावून नाही आला. आणि भगवान बाबांचा मार्ग